आणि दादांनी जे जे काय जे जे योजलं होतं, अजितदादांचं आपण पाहिलं की सकाळी लवकर उठून ते कामाला सुरुवात करायची. मी उशिरापर्यंत पहाटेपर्यंत काम करायचो, देवेंद्रजी करायचे. अशा तिघही आम्ही या ठिकाणी काम करत होतो. आणि अजितदादा सकाळी बिनचूकपणे वेळेवर त्या ठिकाणी पोहोचले की अधिकाऱ्यांची देखील तारांबळ उडायची. अशा प्रकारचा अतिशय स्पष्ट वक्तेपणा आणि वेळेचं भान ठेवणारा नेता आणि अतिशय जे स्पष्टपणे जे आहे ते आहे, नाही ते नाही असं म्हणण्याचं धाडस करणारा नेतृत्व अजितदादांच्या रूपाने आम्ही पाहिलेलं आहे. त्यांच्या अनेक आपण पैलू पाहिलेले आहेत, अनेक कामांची पद्धत आपण पाहिलेली आहे. छोट्या छोट्या गोष्टीकडे बारकाईने लक्ष देण्याचं काम आपण पाहिलंय. एखाद्या वास्तूचं उद्घाटन असेल, कोर्टाचं उद्घाटन चीफ जस्टिस आले असतील, कुणी आले असतील, परंतु तिथं थोडं जरी काय कुठं एक कलर निघाला असेल, कुठे खिळा असेल, कुठे वायर लोंबकळत असेल, अजितदादा मुद्दाहून ते निदर्शनास आणून द्यायचे. कारण ते म्हणायचे क्वालिटीला महत्व द्या. आपण पैसे खर्च करतोय तो लोकांच्या सदुपयोगी उपयोगात आला पाहिजे, लोकांच्या कामी आला पाहिजे. अशा प्रकारची भावना त्यांनी नेहमीच या ठिकाणी